नमस्कार. मधुमेह आणि दूध हा एक असा विषय आहे ना जो अनेकांना गोंधळात टाकतो. दूध प्यावं की नाही, प्यायलं तर कुठलं प्यावं आणि कसं प्यावं, याचं सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण एका तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. तर मग खरा प्रश्न हा आहे की मधुमेहींसाठी दूध खरंच मित्र आहे की शत्रू? याचं उत्तर ना असं एका शब्दात हो किंवा नाही असं देता येत नाही. ते बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे आणि म्हणूनच हा सगळा विषय नीट समजून घेणं खूप महत्वाचं ठरतं. आता या सगळ्या गोंधळाचं मूळ आहे आयुर्वेदात. बघा, आयुर्वेदानुसार दूध हे पचायला थोडं जड मानलं जातं आणि ते शरीरात कफदोष वाढवू शकतं. सोप्या भाषेत सांगायचं तर शरीरात एक प्रकारचा जडपणा किंवा थंडावा वाढवतो आणि मधुमेहामध्ये ही गोष्ट त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच दूध पिताना काही नियम पाळणं अगदी गरजेचं आहे. मग याचा अर्थ दूध पिणंच बंद करायचं का? नाही, अजिबात नाही. तज्ज्ञांच्या मते खरी गंमत आहे योग्य निवडीमध्ये. म्हणजे कोणतं दूध प्यावं आणि ते कसं प्यावं हे समजून घेतलं की झालं. चला तर मग पाहूया. तर तज्ज्ञांच्या मते 3 प्रकारची दुधं मधुमेहींसाठी सगळ्यात उत्तम आहेत. पहिलं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं गाईचं दूध, दुसरं आहे शेळीचं दूध आणि तिसरं जे कदाचित थोडा नवीन वाटेल ते म्हणजे उंटाचं दूध. ही तिन्ही दुधं पचायला सोपी आणि गुणधर्मांनी खूप फायदेशीर मानली जातात. आता कोणतं दूध प्यायचं हे तर कळालं, पण काय प्यायचं नाही हे समजून घेणं त्याहूनही जास्त महत्वाचं आहे. कारण एक छोटीशी चूक फायद्याऐवजी नुकसानच करू शकते. तज्ज्ञांच्या मते 2 प्रकारचं दूध कटाक्षानं टाळायला हवं. पहिलं म्हणजे म्हशीचं दूध. का? कारण त्यात फॅट्स खूप जास्त असतात, ज्यामुळे ते पचायला खूपच जड होतं. आणि दुसरं म्हणजे बाजारातलं पॅकेटबंद दूध. कारण त्यात काय काय प्रक्रिया झालेल्या असतात हे आपल्याला माहीत नसतं. म्हणजे बघा, फरक अगदी सोपा आणि सरळ आहे. एका बाजूला आहेत चांगले पर्याय, गाय, शेळी आणि उंट, आणि दुसऱ्या बाजूला आहे टाळण्याचे पर्याय, म्हैस आणि बाजारातलं पॅकेटबंद दूध. हे जरी लक्षात ठेवलं ना तरी खूप झालं. ओके, तर आता योग्य दूध निवडलं, पण काम इथेच संपत नाही हा. ते दूध प्यायचं कसं, म्हणजे त्याची पद्धत काय, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. चला बघूया. दुधाचा तो जडपणा कमी करण्यासाठी ना एक अगदी सोपी पण जबरदस्त पद्धत आहे. फक्त 2 गोष्टी करायच्या आहेत. दुधात थोडीशी हळद टाकायची आणि मग त्यात थोडा मध घालायचा. बस. यामुळे होतं काय की दुधाचे जे कफ वाढवणारे गुण आहेत ना ते कमी होतात आणि ते पचायलाही हलकं होतं. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक नियम जो चुकूनही मोडायचा नाही. तज्ज्ञांनी अगदी निक्षून सांगितलंय, दुधात पांढरी साखर मिसळून पिण्याची चूक कधीही करू नका. मधुमेहींसाठी हे खूप जास्त धोकादायक ठरू शकतं. चला, तर मग आतापर्यंत आपण जे काही बोललो त्याचे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते पुन्हा एकदा थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजून घेऊया, म्हणजे ते डोक्यात पक्क बसेल. हे 4 सोपे नियम आहेत. पहिलं, दूध निवडताना गाय, शेळी किंवा उंटाचं निवडा. दुसरं, म्हशीचं आणि पॅकेटबंद दूध टाळा. तिसरं, पितांना त्यात नेहमी हळद आणि मध घाला. आणि सगळ्यात महत्वाचं चौथं, पांढरी साखर अजिबात नाही. तर ही सगळी माहिती आता आपल्यासमोर आहे. आता खरा प्रश्न हा उरतो की या नियमांचा वापर करून आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम निर्णय कसा घ्यायचा. कारण बघा, योग्य माहितीच्या आधारे घेतलेला एक छोटासा निर्णयसुद्धा आरोग्यात मोठा फरक घडवून आणू शकतो. यावर विचार करणं नक्कीच महत्वाचं.